CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। बुलढाण्यात देखील नागरिकांनी भर उन्हात गॅस सिलेंडरसाठी गोडाऊनवर मोठी गर्दी केली आहे आणि त्यामुळे सिलेंडर वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी व कुठेही वाद निर्माण होऊ नये यासाठी गॅस वितरकांकडून पत्रव्यवहार करून पोलिसांचा बंदोबस्त मागवला आहे। तर नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे। बंदोबस्त मागवलेला आहे याच्यासाठी की वाटप सुरळीत हो, गडबड करणारे लोक कोणी असेल तर त्याच्या कोणी बघितलं म्हणजे थोडंसं वातावरण वेगळं होऊन जातं, शांतता राहते त्या माध्यमातून। बाकी दुसरं इंटेन्शन काही नाही। सध्याची काय परिस्थिती? सध्याची रेग्युलर गाड्या येतच आहे, फक्त आज सकाळी येणाऱ्या गाडी तर दुपारी जातात, त्याच्यामुळे मी इथल्या डीलर लोकांशी बोललेलो आहे। सध्या काही सिलेंडरचा बुलढाण्यात तरी तुटवडा नाही आहे, त्यांचे वाहनं सिलेंडर घेऊन येत आहेत। नागरिकांना माझं स्पष्ट आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। बुलढाणा सिटीमध्ये गॅस उपलब्ध आहे, तिथे गर्दी करून गोंधळ निर्माण करू नका आणि कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। गर्दी नियंत्रण करण्यासाठी आमचा स्टाफ तिथे आम्ही पाठवित आहोत। मला जे गॅस डीलर आहेत त्यांच्याकडनं संपर्क झालेला आहे की जर गर्दी झाली तर त्यांना नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला कृपया स्टाफची मदत करा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।